नमस्कार मित्रांनो, मी भुजल शोधक शिंदे, जिल्हा बुलढाणा। मी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गोद्री या गावी आलो। आपले शेतकरी मित्र विजूभाऊ शेळके यांचे कमीत कमी आपल्याला महिना ते दीड महिना झाला त्यांचे सतत फोन चालू होते। योगायोग त्यांच्याकडे आज आपण आलो। आल्यानंतर त्यांची विहीर त्यांनी नारळावरती म्हणतात आपण नारळावर बघितली, नारळाचा खोलीचा अंदाज येत नाही मित्रांनो, पण विहिरीला खाली पाणी दाखवून राहिलं। पण मग पाणी किती फुटार याचा अंदाज काही अजून आला नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला या विहिरीला पाणी किती फुटार लागेल यासाठी आपण विहिरीच्या शेजारी सर्चिंग केल्यानंतर आपल्याला इथं एक बोरवेलचा पाईप चांगला वाटला। आता हा ज्या पाईपला एक तर 70वर लागेल किंवा 80वर लागेल, ज्याच्या हिशोबाने पाणी लागेल त्याच्या हिशोबाने त्यांच्या विहिरीची एक तर खोली वाढवल्या जाईल, नाही तर पाणी जर चांगल्या प्रकारे लागलं तर हेच पाणी बोर मार्फत त्यांच्या विहिरीत टाकलं जाईल। आता सध्याच्या घडीला तर त्यांची विहीर ही कोरडीचे दगडही चांगल्या प्रकारे हिरवा ढबऱ्या दगड लागलेला आहे त्या विहिरीला, म्हणजे जेमतेम पाण्याचाच दगड म्हणला जाईल, एकदम पक्का पाषाण तर नाही मित्रांनो। त्याच्यामुळं पाणी लागायचे विहिरीला चान्सेस आहे, पण किती फुटार लागेल याचा अंदाज नाही। आणि आपण याच्या शेजारी एक बोरवेलचा पाईप काढला तर तुम्ही बघू शकता। आता इथं आपली मशीन म्हणजे फिरतीये, तर याचा अर्थ इथं खाली पाणी आहे। तर इकडची जी रेंज आहे मित्रांनो ती ही 180, 340 आणि 450ची रेंज आहे। जर सुरुवातीला 80-90वर लागलं तर विहिरीचा सौदा वाढवता येईल, जर 180वर लागलं तर विहीर स्टॉप करून हेच पाणी विहिरीत सोडता येईल, कारण विहिरीला खाली खणण्यासाठी भरपूर पैसे जातात, तरी एका फुटाचे 10-15 हजार काय जे असतील ते। इथं आता मशीन स्टेबल म्हणजे फिरती आहे, तर त्याच्यामुळे इथं पाण्याचे चान्सेस आहे त्यांना। आता हे लवकरात लवकर याचा रिझल्ट येईल। धन्यवाद।